गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग सुरू होतोय थेट शेतातून. शेतात आलेले म्हणजे मी खोऱ्या न्यायला यायचं कारण म्हणजे आमच्यात आज कामाला होते गडी कामाला म्हणजे द्राक्षाच्या बागेत आळी खोदायची होती म्हणताना मग खोऱ्या इथं राहिलेला म्हणजे आई बाजरी पाजायला आल्या होत्या काल, तर ती खोऱ्या तिथंच ठेवला होता. तर मी रानात आले म्हटल्यानंतर असं होऊ शकत नाही की माझी ओरी माझ्या पाठीमागे येणार नाही. तिनं कुठून पाहिलं काय माहिती आणि ती माझ्या पाठीमागे आली. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं वगैरे आवरली आणि परत आई बाजरी पाणी पाजत होत्या म्हणून परत आम्ही रानात आलो. तर सक्षम आज मुलांना सुट्टी होती, मुलं घरातच होती, तर सक्षम पण सोबत आला आणि ओरी तर येणारच. तर ओरी बघू शकता शेततळ्यावर जाऊन बसले. ती तिथं वाट बघ की आम्ही कोण येतोय आणि तिला पोवायला जायला भेटतंय. तर सक्षम पण बघा कसा पाठीमागं लागलाय, मम्मा चल प्लीज चल. ओरी पण वाट बघते. मला पण आज पोवायची खूप इच्छा आहे, मी नकोच म्हणत होते. तर परत आई म्हटल्या की जाऊ दे पोवू दे. ओरी तर तिथनं खाली उतरणार झाल्या. बघू शकता तिथं वरच जाऊन बसले. तिथं आहे आमचं शेततळं. तर आई इथं बाजरीमध्येच पाणी पाजत होत्या. मग परत सक्षमनं साक्षीला पण बोलवलं आणि ही लागली पोहायला. तर ओरी बघा बाजरीला पाणी सोडलंय आणि थोडंसं पाणी रिटर्न सोडलंय. ती ओरीचे ज्या पाईपाजवळ खेळते ती रिटर्नचं पाणी आहे. तर ओरी किती गंमत करते बघा, त्या पाण्याबरोबर कशी खेळायला लागली. पिते, ओरडते, भुंकते आणि पोरं बघा तिच्या अंगावर पाणी टाकते ती तर मागं सरते. तिला बघायचं तेवढं पोहून घेतलं तिनं आणि बाहेर येऊन बसली. ती असं पोरांबरोबर जात नाही कारण पोरं खूप तिला असं हे करते ती म्हणून जात नाही, लांब लांब थांबते. तर ती सक्षमला कशी करते बघा, पोरंवर आली की अंगावर जाते आणि पोरासनी पाण्यात ढकलते. पोरासनी बिलकुल वर येऊ देत नाही. खूप खूप पाणी आवडतं पोरांना आणि उरीला पण. मुलांना आम्ही पोहायला आत्ता शिकवलं कारण पोहायला शिकवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना पोहायला, मेन म्हणजे पोहायला शिकवा. आम्ही पण खूप लहान वयातच पोहायला शिकवलं. कोरोनापासून आमची मुलं पोहायला शिकली तेव्हा कसं आधी डब्यानं पोहत होते, पण आता प्रॉपर त्यांना पोहायला येतं. तर इथं बघू शकता उरी बाहेर जाऊन भुकायला लागले कारण आई तिथं शेतामध्ये पाणी पाजतात आणि तिला वाटलं कोण आहे काय माहिती, त्या मध्येच उभा राहिल्यामुळं आणि लागली होती त्यांना भुकायला. तर शेतात कोण आलं की ओरी आमची भुंकते. तर परत ओळखल्यानंतर भुकायचं सोडलं. मग मुलांना घेऊन मी घरी चालली होती. तर ओरी बघा साक्षीच्या चपलीसंग कशी खेळायला लागले. तिला म्हटलं जा साक्षीला चप्पल दे कारण सायकल चालवताना चप्पल पटलेली. मग त्याच्यानंतर घरी आलो. घरी आई पण आल्या, आईचं पण पाणी पाजून झालं. घरात येऊन बसलो जरा. परत चाललो आहे पायपा घेऊन वर म्हणजे दुसऱ्या प्लॉटमध्ये पण बाजरी लावली. तिथं पाणी पाजायला जोडायला लागते त्या पायपा कारण तिथंपर्यंत पाईपलाईन नाही. तर ह्या सगळ्या पायपा लावून तिथं स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं होतं. मग आम्ही म्हटलं आज आई म्हणायला लागल्या आज जोडून ठेवूया आणि उद्या स्प्रिंकलरनं पाणी देऊया. तर बघू शकता इथं म्हणजे तिथं पाईपलाईन इथंपर्यंतच होती. इथून पुढं सगळ्या पायपा जोडून वरती पाणी न्यायचं होतं. तर आमची चालली खटपट, खूप खटपट केली. कसं तरी निम्मा जोडलं, पण निम्मा जोडायला त्याला सोल्युशन वगैरे घरात काहीच नव्हतं. ह्यांनी म्हणलं जितकं होईल तेवढं आज जोडून ठेवूया, बाकीचं उद्या जोडूया. तर बघू शकता इथं पोरं पण मला मदत करू लागायला लागली ती आणि आईनी पण मदत केली. परत आई गेल्या घरी. तर आम्ही दोघं लागलो खटपट करायला, जोडायला आणि मुलं पण आमच्याबरोबरच रानात थांबली होती. सुट्टी असली की आम्ही त्यांना घेऊन जातो सोबत, कारण त्यांना पण माहिती पाहिजे शेतात कसं असतं काय असतं म्हणताना आम्ही सोबत घेऊनच येतो आणि त्यांना पण आवडतं यायला. तर मग असं आम्ही निम्मा अर्ध जोडलं. ओरी पण आमच्या सोबतच आहे बरं का. बघा कशी खेळते, बसते. तिला पण रानात यायला खूप आवडतं. तर असा आहे आजचा माझा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि थँक्यू.